मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेणार नाहीत असा दावा संजय राऊतांनी केलाय। अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, त्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये प्रवेश मिळेल असं वाटत नाही असं राऊतांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांनी काल दिल्लीमध्ये जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती, त्यावर अमित शहा पक्ष फोडण्यामध्ये पटाईत आहेत असा टोला राऊतांनी लगावलाय। सत्तेचा वापर करून आमिष दाखवून धनंजय मुंडे मंत्री होतील की नाही याच्याविषयी मी आता सांगू शकत नाही, पण मला असं वाटतं की त्यांना मंत्रिपदी परत स्थानापन्न करणं हे फडणवीसांना सोपं नाही। अजूनही वाल्मिक कराड जेलमध्ये आहे, अजूनही खटला संपलेला नाही। अशा वेळेला ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप आणि गुन्हे होते अशांना परत मंत्रिमंडळात घेण्याचं पाप फडणवीस करतील असं मला वाटत नाही। धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळ घेण्याबाबत कुठलीही चर्चा नाही। काल धनंजयजी मुंडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची पूर्वनियोजित भेट घेतली होती। माणिकरावजी कोकाटे यांचा राजीनामा आणि त्या भेटीचा काहीही संबंध नव्हता। सध्या तरी मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभागी करून घेणं याच्याबद्दल कुठलीही चर्चा नाही, याचा कुठलाही विचार नाही। तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचाच आहे। त्यामुळं अशा पद्धतीचे हवेत बाण मारणं हे संजय राऊत यांनी बंद केले पाहिजे। या संपूर्ण प्रकरणात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अतिशय गांभीर्यानं बघतायत, त्यामुळं अशा पद्धतीने लगेच कुणाला बाहेर काढल्यानंतर दुसऱ्यांना एंट्री देणं असा प्रकार आमच्या पक्षामध्ये होत नाही।